देखील चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपण 4 पैसे वाचवण्यासाठी कुठल्या तरी एखाद्या एजंट कडून किंवा कुठल्या तरी कायद्याचं अर्धवट ज्ञान असलेल्या व्यक्तीकडून आपण आपली मौल्यवान असलेली प्रॉपर्टी ही कायद्याचं अर्धवट ज्ञान असलेल्या व्यक्तीच्या हातात देऊन चुकीच्या प्रकारे ड्राफ्ट तयार केले जातात, चुकीच्या प्रकारे त्यामध्ये शब्दरचना केली जाते आणि ती भविष्यात आपल्याला त्या केलेल्या चुका ह्या अवघड करतात, अंगलट येतात. मित्रांनो, बक्षीसपत्र करत असताना कधी पण जो व्यक्ती कोण बक्षीसपत्र करून देत आहे त्याच्या समवयस्क वयाचे साक्षीदार असावे. तसेच यामध्ये जो बक्षीसपत्र लिहून देत आहे त्याच्यापेक्षा देखील कमी वय असलेले साक्षीदार असले तरी चालतील. का? कारण असं आहे की बक्षीसपत्र देणारा आज आहे, उद्या नाही. कोणाच्याच आयुष्याचा भरोसा नाही. तरुण साक्षीदार घेण्याचा उद्देश काय असतो आणि नैसर्गिक नियम असा आहे की आपल्यापेक्षा वयाने 10-15 वर्षांनी किंवा 8-10 वर्षांनी कमी असलेली व्यक्ती ही आपल्यापेक्षा जास्त जगण्याची एक शाश्वती असते, शक्यता असते. त्यामुळे कमी वय असलेले कधीही साक्षीदार हे जो कोणी व्यक्ती बक्षीसपत्र करून देत आहे